हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे भात। आता एका कढईमध्ये मी कढई ठेवली गॅसवर गरम करण्यासाठी। त्यात आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। कढई गरम झाली असेल माझी। आता एक 3 ते 4 चमचे लहान चमचे तेल घालून घेऊ आपण। चार चमचे आपण तेल घातले आहे। तेल थोडं गरम करून घेऊ आणि मग त्यात आपल्याला जिरे मोहरी घालायचे। जिरे मोहरी चांगली भाजली की त्यात आपल्याला मुगाची डाळ 1 चमचा आणि तुरीची डाळ 1 चमचा घालायचे। लहान चमचे घेतलेत, तुम्ही पाहू शकाल। हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यात आता आपल्याला 2 लाल मिरची पण घालायची। आणि ह्यातच आपल्याला हिरव्या मिरच्या देखील भाजून घ्यायचे। आता हिरव्या मिरच्या भाजत आले की ह्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। हे सर्व चांगल्या प्रकारे फ्राय झाले की ह्यात आपल्याला आता 1 चमचा हळद घालायची। आपल्याला ह्यात मीठ घालायचं नाही आहे, कारण आपल्या भातात मुळात मीठ असणार आहे। भात आपण शिजवून घेतला, त्यामुळे आपल्याला ह्यात मीठ घालायचं नाही आहे। आणि अर्धा लिंबू। आता तुम्हाला कळालंच असेल मी रेसिपी कोणती बनवत आहे ती। आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे चांगलं परतलं की यात आता आपल्याला भात घालून घ्यायचा आहे। हा थोडा भात मी घेतला, हा पूर्ण भात मी घालून ह्यात परतून घेणार आहे। झटपट बनणारी आणि घरातील सामानांचा वापर करून बनवली जाणारी लेमन राईस याची रेसिपी आज आपण पाहत आहे। मी बाहेरचं काहीच आणलं नाही, फक्त लिंबू एक आणावा लागला मला फक्त। नाहीतर आपण आठवड्याच्या बाजारातून देखील लिंबू आणून ठेवत असतो घरी। आता भात असा चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आणि तो सर्व करायचा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता राईस आपला चांगल्या प्रकारे परतून झाला आहे। त्यात आता मी थोडी कोथिंबीर घालून घेते आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, हे पहा, अशा प्रकारे आपले लेमन राईस तयार झाले आहे। तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला कसे वाटते ती। आणि ह्या रेसिपी बद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।